पुढची बातमी पाहूयात। काँग्रेसच्या मुसलमान नेत्यांकडून इस्लामी अतिरेक्यांचं समर्थन सुरूच आहे। हुसेन दलवाईंच्या पाठोपाठ आता रशीद अल्वी सुद्धा अतिरेक्यांच्या समर्थनार्थ समोर आलेले आहेत। दलवाई म्हणतात की दिल्ली स्फोट हा काश्मीरवर झालेल्या अन्यायाचं उत्तर आहे। अर्थात त्यानंतर दलवाईंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसरीकडे रशीद अल्वी म्हणाले की मुसलमानांवर अन्याय होत आहेत, म्हणूनच ते दहशतवादाकडे वळत आहेत। हा दहशतवादांना गोंजारण्याचा प्रयत्न काँग्रेसचे मुसलमान नेते का करतायत, असे नानाविध प्रश्न उपस्थित होतात। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत अनेक मान्यवर सुद्धा असणार आहेत। मात्र तत्पूर्वी हे दोन नेते नेमकं काय म्हणाले होते पाहूयात आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूया। इलेक्शन आने के बाद बराबर बमकांड क्यों होता है, ये इसका भी जांच होनी चाहिए। दूसरा ऐसा है कि जिस ढंग से कश्मीर में अन्याय हो रहा है उसका भी परिणाम कुछ होगा, ये मानना चाहिए। जिसने एमबीबीएस किया है, जिसने एमडी किया है, जो आराम के साथ अपनी कोठी में रह सकता है, जो आराम के साथ अपनी परिवार में पूरी जिंदगी गुजार सकता है, वो आतंक का रास्ता क्यों अपना रहा है? किन हालात ने मजबूर कर दिया उसको कि वो बमों से खेलने लगे? वो जानता है कि इसका नतीजा मौत है, इसके बावजूद वो मौत को गले लगा रहा है, उस आतंकी रास्ते पर जा रहा है जिससे देश का भविष्य खतरे में पड़ जाता है। मोदी साहब, ये जिम्मेदारी आपकी है। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण आणि काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी। आपल्या दोघांचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये। मी सर्वप्रथम गोपाळजी तुमच्याकडे येणार आहे। नेमकं मला सांगा, काँग्रेस नेहमी हीच भूमिका का घेते? वारंवार अतिरेक्यांचा पुळका का बरं येतोय काँग्रेसला? हे बघा, या म्हणण्याला बिलकुल काडीचा आधार नाही आणि हे तथ्यहीन आहे हे जे काय बोलतायत। मुद्दा असा आहे की काँग्रेसने आतापर्यंत दोन देशाचे पंतप्रधान, काँग्रेसचे दोन नेते या दहशतवादाला बळी पडलेले आहेत, हे वास्तवता आहे। आणि राष्ट्रप्रेम, दहशतवाद याविषयी म्हणजे हे आता पुत्रवतीला निपुत्रिकेने धडे द्यायचे पुत्रप्रेमाचे, हे असं काहीतरी झालं या सगळ्या गोष्टीमध्ये। काँग्रेसने हा देश उभा केलेला आहे। मिठाचा सत्याग्रहामध्ये सर्वप्रथम मौलाना आझाद यांनी मीठ उचललं आणि त्यांना माहित होतं की त्यांच्या डोक्यात ब्रिटिशांच्या काठ्या पडणार। तर या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांचं अनेक नेते हौतात्म्य पत्करले, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तीव्र संघर्ष केलेला आहे। आणि या देशामध्ये आपण पाहिलेलं आहे, म्हणजे अब्दुल कलाम आझाद पासून अनेक देशाचे राष्ट्रपती झालेले आहेत, अनेक थोर कलावंत झालेले आहेत। परंतु हे जे विद्वेषाचं राजकारण जे चाललेलं आहे सत्ताधारी पक्षाचं, आपल्या रोजच्या नित्य गरजांना फाटा देण्याकरता, त्याच्यावरील लक्ष उडवण्याकरता हे अशा प्रकारचे प्रकरण उकरून काढली जातात, हे दुर्दैवानं सांगावं लागतंय। त्या ठिकाणी तुम्हाला देशाची सुरक्षा सुरक्षित हातो में म्हणताय आणि पहलगाम मध्ये सिक्युरिटी धाब्यावर बसली होती जाती, दिल्लीत येऊन त्या ठिकाणी हल्ले होतात, कुणाला पकडलं जात नाहीये। म्हणजे हे काय, हे चिंताजनक परिस्थिती। आणि त्यामुळे देशाला प्राणांची पर्वा न करता देश खऱ्या अर्थानं जर सुरक्षित राहिला असेल, जर सामाजिक सौख्य त्या ठिकाणी जर सांभाळलं गेलं असेल, तर ते केवळ काँग्रेसच्या। पण गोपाळजी, तुम्ही समर्थन करताय का या सगळ्या वक्तव्यांना? तुम्ही समर्थन करताय? हे बघा, त्याचं कधीच समर्थन करण्यासारखं नाहीये आणि ते समर्थन निंदनीय आहे। मुद्दा असा आहे की याच्यामध्ये एखाद दुसऱ्याच्या कुणाच्या तरी कुठल्या अर्थाने केलेल्या स्टेटमेंटचं हे काँग्रेसवर खापर फोडणं हे चुकीचं राजकारण आहे, हे आत्ताहीपणाचं राजकारण आहे। आणि याविषयी काँग्रेसला, म्हणजे काँग्रेसची भूमिका इतकी सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे की आतापर्यंत प्राणांची पर्वा न करता अतिरेक्यांना पकडलंय। राजमल कसाब सारख्यांना नैसर्गिक म्हणजे त्या ठिकाणी ट्रायल चालून त्याची फाशी दिलेली आहे। मसूद अझर सय्यद हे कुणाच्या काळात सोडले गेले? त्या ठिकाणी कंदारला कुठल्या काळात खतरनाक अतिरेकी सोडले? भारतीय जनता पक्षाच्या काळातच हे अतिरेक्यांना सोडले ना। ते आज आपल्याला डोईजड झालेले, हे कुणाच्या काळात सोडले गेले? काँग्रेसने प्राणांची पर्वा न करता त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान दोन बलिदान त्या ठिकाणी पत्करले। कुठल्याही प्रकारे कधी तोडजोड केलेली नाहीये अतिरेक्यांची आजपर्यंतच्या इतिहासात। परंतु पार्लमेंटवर हल्ले जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेवरनं दूर झाली, तेव्हाच नेमके हिंदूंवर हल्ले होतात, तेव्हाच नेमके अतिरेकी हल्ले होतात। हे काय
म्हणजे याच्याविषयी खरं आत्मचिंतन करण्याची गरज आहे, संसदेत चर्चा होण्याची गरज आहे. पण आपले पंतप्रधान तर चर्चेला त्या ठिकाणी मानतच नाहीये. बरं, मी आता हाच मुद्दा घेऊन आता मधू चव्हाणांकडे जातोय. मधू चव्हाणजी, तुम्ही ऐकलं असेल आता सगळं गोपाळजी काय म्हणाले होते. या ज्या काही वक्तव्य होती याच्यामध्ये ही तथ्यहीन वक्तव्य आहे. काँग्रेसची भूमिका ही सूर्यप्रकाशासारखी लख्ख आहे. बोला. असं आहे की पहिल्यांदा गोपाळजींना मी धन्यवाद देतो की हे जे काय वक्तव्य केलं त्यांच्या नेत्यांनी त्याचा त्यांनी निषेध केला. मी तुमचं अभिनंदन करतो. कुठलाही भारतीय तुमच्यासारखंच बोलेल, पण माझी एक विनंती आहे की मी बोलतो ते शांतपणे ऐका. तुमचं शांतपणे सगळं ऐकलंय. मुळामध्ये काँग्रेसने किंवा हुसेन दलवाईंचं मला आश्चर्य वाटलं, त्या रशीद अल्लींचं काय वाटलं नाही का. अमित दलवाईंचे ते मंत्री आहेत, एक पुरोगामी आणि अतिशय स्पष्ट विचाराची व्यक्ती आहे ती. या देशात काँग्रेसने जाहीर करावं किंवा हुसेन दलवाईंनी किंवा बाकी रशीद अल्लींना मी तर त्यांना जास्त महत्त्व देत नाही की कुठला अन्याय मुसलमानांवर होतोय ते त्यांनी सांगावं. या देशामध्ये आताच गोपालजी म्हणाले की अनेक राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल, चान्सलर, व्हाईस चान्सलर, न्यायाधीश, राजदूत हे अनेक मुस्लिम झालेले आहेत. कोणता अन्याय होतोय ते त्यांनी त्या ठिकाणी जाहीर करावं. उलट स्वर्गीय मनमोहनजींनी कोणाच्या दबावाखाली मला माहित नाही, नंतर त्यांनी वक्तव्य मागे घेतलं, परंतु या देशातल्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला अधिकार आहे असं ते म्हणाले. एवढे त्यांना त्या ठिकाणी काँग्रेसने झोपावलं. जर त्यांच्यावर अन्याय होतो तो त्यांनी सांगावा. आणि त्यावेळेला हिंदूंवर अन्याय झाले. काश्मीरमधून लाखोच्या हजारोच्या घरात मुस्लिम निघून गेले. धर्म बघून त्या ठिकाणी पहलगावला त्यांना ठार क्रूरपणे मारण्यात आलं. अनेक अत्याचार झाले. हक्काची आमची राम जन्मभूमीसाठी अनेक बळी गेले. असा अन्याय सहन करून सुद्धा नेहरू घराण्याने हिंदूंवर अन्याय करून सुद्धा कोणी हिंदू अतिरेकी झाला नाही. निरपराध लोकांना त्यांनी मारलं नाही. गाडीत बॉम्बस्फोट कर, बसमध्ये बॉम्बस्फोट कर, ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट कर, संसदेवर हल्ला कर, असं केलं नाही. आणि ज्यांना कोणाला सांगता येत नसेल का अन्याय झाला, जगामध्ये जिथे माझे मुस्लिम बंधू मायनॉरिटीमध्ये आहेत तिथे कुठेही त्यांच्यासाठी वेगळा कायदा नाही. मग न्यूयॉर्कचे महापौर झालेत, वेगळा कायदा नाही. पॅरिसला झालेत, वेगळा कायदा नाही. लंडनला झालेत, वेगळा कायदा नाही. भारताचं 70 वर्ष मला अधिकार मात्र माझे शरीयतप्रमाणे, कुराणप्रमाणे मिळाले पाहिजेत. कर्तव्य मात्र मी त्या ठिकाणी त्याप्रमाणे करणार नाही. आणि जर यांना वाटत असेल ते अन्याय आहे आणि जर सांगत नसतील तर त्यांनी सरळ उठून पाकिस्तानमध्ये जावं. कारण ज्यावेळेला 47 साली देशाचं विभाजन झालं, लाखो लोक मारले गेले, त्यावेळेला सरळ सरळ त्या ठिकाणी लॉर्ड माउंटबॅटन म्हणाला की जिनानी की मुस्लिम धर्माच्या आधारावर मला राज्य पाहिजे. ज्या मुस्लिमांना तिकडे जायचे त्यांनी तिकडे जावं आणि हिंदूने त्या ठिकाणी तिथे राहावं. आणि म्हणून धर्माच्या आधारावर तुम्हाला इथे पाहिजे ना. सगळा देश मुसलमान करायचा आहे, सगळ्या देशामध्ये इस्लाम राज्य आणायचं आहे. या ठिकाणी बाकी कोणाला जगण्याचा अधिकार नाही हे सांगितल्या लोकांना या देशात राहण्याचा अधिकार अजिबात नाही. त्यांनी उठावाने चालावं. हे सगळे लोक ज्यावेळेला परवा हसीनाना पलायन करावं लागलं, 42,000 महिलांवर बलात्कार झाले, तिथलं राज्य बदललं, अत्याचार झालं. परवाचं उदाहरण. कोणी निषेधाचा शब्द काढला नाही, कोणी त्याच्यावर त्या ठिकाणी काही बोललं नाही. या देशामध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट करून निरपराध माणसांना मारलं त्याचं या बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलेल्या त्या ठिकाणी काजव्याने त्याचं उदात्तीकरण केलं मुंबई शहरामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतंय की ज्या देशात मुसलमानांना सुखाने राहता येत आहे, आनंदाने राहता येत आहे, कायद्याप्रमाणे राहत आहेत, काँग्रेस बीजेपीच्या राज्यात कुठे लिहिलंय का रेशनच्या दुकानावर की मुस्लिमांना रेशन नाही, ट्रेनमध्ये प्रवेश नाही, विमानात प्रवेश नाही, गार्डनमध्ये प्रवेश नाही, थिएटरमध्ये प्रवेश नाही, न्यायालयात त्यांना वेगळा अधिकार, असं चाललंय देशात? नाही चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की हुसेन दलवाई साहेबांनी नंतर सारवासारव केली ही त्यांची पश्चात बुद्धी आहे. कारण ते असं बोलतील मग बोलावं लागतं की ब्रुटस यू टू. हुसेन दलवाई साहेब, काँग्रेस संपायला का आली याचा विचार करा. आमच्यावर बोलून जेवढं तुम्ही असं बोलाल, जेवढं तुम्ही राहुल गांधीला जास्त नेतृत्व द्याल, तेवढी बीजेपी सर्व देश व्यापेल. तुम्हाला सुबुद्धी देव, तुम्ही असंच बोलत राहा, तुम्हाला सुबुद्धी देव. राहुल गांधीला तुम्ही तुमचा नेता ठेवा. बघा काय आहे देशातली जनता तुम्हाला कुठल्या जागेवर नेऊन ठेवते ती.